लक्षात घ्या. कथनी वदनी सब जंजाल, भाव भगती अरु राम निराल. कथे वदे सुने सब कोई, कथे न होई किये होई. लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. नुसत्या चांगल्या बोलल्यानं होत नाही. मनुष्य शिकवल्याने शिकत नाही. लक्षात घ्या. मी मागे एका कीर्तनामध्ये म्हटलं होतं, या जगात शिकवणारा श्रेष्ठ की शिकणारा श्रेष्ठ. काय मत आहे तुमचं? शिकवणारा श्रेष्ठ आहे की शिकणारा श्रेष्ठ आहे? शिकणारा श्रेष्ठ आहे. आता तुम्ही एक कबुली देता का? हा शिकवणारा श्रेष्ठ आहे का तुम्ही श्रेष्ठ आहे? कसं म्हणावं? नाही का? शक्य नाही. आता आहे बाबाजीपेक्षा आपण श्रेष्ठ आहे कसं म्हणावं? म्हणता येईल का? आता दोन आले. मी विचारला प्रश्न, शिकणारा श्रेष्ठ आहे का शिकवणारा? उत्तर काय मिळालं? शिकणारा श्रेष्ठ आहे. आता कबुली द्यायला काही हरकत आहे का? नाही नाही नाही. गुरु की भेली जीव डरे, काया सिंचनहार. वस्तुस्थिती असताना सुद्धा आपण ती नाकारतो. याचं कारण ओझा आहे. लक्षात घ्या. म्हणून संत लिहितात, विषय विकार बैसले से उरी, 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 विषय विकार बैसले से. ज्ञान जरी ज्ञान बोले जरी होईल काय, ज्ञान बोले जरी होईल काय. ज्ञान बोले जरी होईल काय. जमते का नुसतं बोलून? नाही नाही नाही. लक्षात घ्या. नुसतं बोलून काही जमत नाही. जे बोलतो तसं चाललो पाहिजे हित होण्यासाठी. संत लिहितात, कथन करणं खोटं आहे का? आता तुम्ही म्हणाल आमचा अभ्यास वाया गेला. अभ्यास नाही वाया गेला. लक्षात घ्या. पठन पाठन अभ्यास सत्संग श्रवण चिंतन हे आवश्यक आहे. परंतु मनुष्य ज्यावेळेस जो कर्म करतो, क्षेत्र कोणतंही घ्या, शेतीचं घ्या, ऑफिसचं घ्या, राजनैतिक क्षेत्र घ्या, सामाजिक घ्या, धार्मिक घ्या, वैयक्तिक घ्या, कोणतेही क्षेत्र घ्या, ज्या क्षेत्रामध्ये आपण कार्य करतो ते कशासाठी करतो? आता तुम्ही अभ्यास करताय, बी ए फायनलला आमचा बापू आहे बसून, बी ए फायनलचा अभ्यास चालू आहे. अभ्यास हा पास व्हासाठी करतो का नापास व्हासाठी करतो? पास होण्यासाठी आहे ना. अभ्यास कशासाठी करतो आपण दशरथ? पास व्हासाठी. सोपीच भाषा आहे, माझी काही संस्कृत तर नाहीच आहे. अभ्यास हा पास होण्यासाठी करतो.
मग आपण भक्ती करतो, पाठपठण करतो, जीवन सुंदर बनवण्यासाठी करतो का गंधरासाठी करतो? आहे ना. जर जीवन सुंदर बनत नसेल तर पाठपठण खोटं, आणि जर जीवन सुंदर बनत असेल तर पाठपठण खरं, नाही का? आमच्या महाराजांनी ग्रामगीतेमध्ये लिहिलं आहे, नाही का? काही पाठांतर करावे, नका करू म्हणता का ते? पाठांतर केलं पाहिजे, ग्रंथ वाचले पाहिजे, पाठांतर केलं पाहिजे. म्हणून पुढं मन इंद्रियासी वळण द्यावे. पाठांतर करतो ते कशासाठी आहे? आपल्या मनाला इंद्रियाला वळण द्यावं यासाठी पाठांतर आहे. आता मला एक सांगा, एका भक्ताने मला विचारलं, बाबाजी गुरुचा उपदेश नाही केला, पाठांतर केला आणि चांगलं वागलं तर जमत नाही का जी? अरे चांगलं वागायलाच कसे राजो, कसं शक्य आहे? चांगला आणि वाईट समजलंच नाही तर चांगलं कसं वागाल? तुम्हाला वाटते एखाद्याच्या लग्नाला 1000 रुपये दे, मी का म्हटलं इतकं बारीक तर बोलायला जमणारच नाही. नाही, इकडे पाहावं लागल, नाही का? दोन्ही गोष्टी आपण करतो. म्हणण्याचा मतितार्थ असा की पाठांतर केल्याशिवाय जीवनाचा सुधार होत नाही. तुम्ही असं समजू नये संतो कथनी कथे सो खोटा, तर आजपासून पाठांतर सत्संग सोडून द्यायचा. नाही 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 नाही, शक्यच नाही. बहुत केले पाठांतर, परिवर्म राहिले से दूर. पाठांतर केल्यानंतर पाठांतराचं जे वर्म आहे ते दूर राहिलं तर ते खोटं आहे. आपल्या महाराजांनी साधा अभंग लिहिला, तुमच्या सगळ्याच्या परिचयाचा आहे. भक्ती सर्वांगीण कळो यावे अंगी, मनोनी प्रसंगी सेवा केली. भक्ती सर्वांगीण कळो यावे अंगी, वेदांताचा अर्थ क्रमे आकळावा. मनोनीच सेवा केली शब्दे, धर्माचे ते वर्म व्यवहारी कळावे. मनोनीच भावे उद्गारिलो, तुकड्या दास म्हणे तत्व यावे हाता. ऐसा हे चित्ता भाव माझ्या, भाव माझ्या, भाव माझ्या. बस थोडं आपण फक्त म्हणतो राजे, साधना करू नका असं नाही, साधना केल्याच पाहिजे. कारण साधना केल्याच नाही तर साध्य काही होत नाही. जर तुम्हाला सुख शांती समाधान जीवनामध्ये साध्य करायची असेल, आपलं अंतःकरण आपलं मन निर्मळ करायचं असेल, पवित्र करायचं असेल, तर तुम्हाला पाठांतराची गरज आहे, सत्संगाची गरज आहे, ग्रंथ वाचण्याची गरज आहे. हे सोडून द्याल तर ते शक्य नाही. कुठचं कुठेही लावू नये, लक्षात घ्या. म्हणून संतो कथनी कथे सो खोटा. कथन करणं अति सहज आहे, रहन सहन अति गूढ. ज्याके उर दोनो बसे वेही पारक आरूढ. लक्षात घ्या. आणि तुम्हाला साखी माहीत आहे 249 नंबरची, कोणती आहे? गावे कथे विचारे नाही, अनजाने का दोहा. कही कबीर पारस परसे बिना, जस पाहन भीतर लोहा. साखी पाठ आहे ना सगळ्यांना? गावे कथे विचारे नाही. जे गातात, जे कथन करतात, त्या गायनावर कथनावर विचार व्हायला पाहिजे. तुम्ही म्हणाल आमच्या रमाकांनी अभंग घेतला भूपाली रागामध्ये, पहिला अभंग घेतला ना? मला समजत नाही, अंदाजे बोललो मी, माफ करा चुकून असेल तर. तर आता गावे कथे विचारे नाही, गायन गातं का आपण, कथन काय करतो याचा विचार जर जीवन जगण्यात केला नाही तर, असं नाही त्याची चूक काढायची, तो बरोबर राग होता, तो चुकीचा झाला, थोकटं राग हो काय समजली की नाही, वगैरे वगैरे वगैरे, ते बंद करायचं आपण. लक्षात घ्या. जे गातो, जे कथन करतो, जे पठन करतो, जे बोलतो, जे सांगतो, त्याचा विचार कुठं व्हायला पाहिजे? जीवन जगण्याशी. जाणत्याने तत्वे अभ्यासावी, रूपांतरे व्यवहारे आणावी. बिघडली घडी दुरुस्त करावी समाजांची. जाणकार माणसांनी तत्वांचा अभ्यास केला पाहिजे,
ग्रंथांचा अभ्यास केला पाहिजे, कथन श्रवण चिंतन मनन केलं पाहिजे. परंतु ते चिंतन मनन श्रवण केलेलं जे गायन आहे, वाचन आहे, ते आपल्या जीवन व्यवहारात कामी आणलं पाहिजे. जाणत्याने तत्वे अभ्यासावी, रूपांतरे व्यवहारे आणावी. मी म्हटलं, त्यांनी मला असं म्हटलं जी. आता तुम्ही तिथं काय, तो माणूसच खराब आहे जी, बोलतो ना आपण, तो माणूसच खराब. ते घरानंच तसं आहे, ते जातच तशी आहे. अरे रारा, ज्ञान न कळल्यामुळं अभद्रवाणी तुझ्या तोंडामध्ये आली, जवळचा मन दूर झाला, तुटले माणसं. बोलण्याने माणसं जोडले पाहिजे तर बोला. माणसं जोडण्याची प्रक्रिया बोलण्यात असेल तरच बोला. तोडण्याची प्रक्रिया कृपा करून करू नका. कारण शब्द हा जोडण्यासाठी असतो, तोडण्यासाठी नाही. ज्ञान हे जोडण्यासाठी आहे. ज्ञान हे अंतःकरणामध्ये प्रेम टिकवण्यासाठी आहे. वैराची उत्पत्ती व्हावं यासाठी ज्ञान नाही आहे. आपल्या समाजामध्ये ज्ञानांचे जे अनेक प्रकार आहेत, प्रचार प्रसार आहेत, त्या ज्ञानाने माणसामध्ये भेद तयार झालेला आहे. लक्षात घ्या. मतांचा गलबला कोणी पुशेना कोणाला, जो जे मती सापडला तयाची ते थोर. या ग्रंथांच्या माध्यमाने, संतांच्या कथनांच्या माध्यमाने, भावभक्तीच्या माध्यमाने माणूस माणसापासून दूर चालला. जोडण्याचं काम झालं पाहिजे. शब्द त्यासाठी आहे. लक्षात घ्या. म्हणून संतो कथनी कथे सो खोटा, जवलव कर्म विकारन खोवे. जिथपर्यंत आपण जे कर्म करतो, कर्माचे 3 प्रकार आहेत. लक्षात घ्या. आपण जे कर्म करतो ते कर्म करण्याचे 3 प्रकार आहे. कर्माचे नाही. लक्षात घ्या. कोणते 3 प्रकार? एक आहे अविद्यायुक्त कर्म, दुसरा आहे अविवेकयुक्त कर्म, आणि तिसरा आहे विवेकयुक्त कर्म. आता आमच्या समाजामध्ये जे काही लोक आहे ते लोक अविद्यायुक्त कर्म करत आहेत. कारण ते अभ्यास करत नाही, सत्संगामध्ये येत नाही, पाठपाठांतर करत नाही, त्यांना कधी आवडत नाही. एका घरी बसलो आपण, आजी म्हणे आमच्या शेतामध्ये खूपच जनावरच येतात जी, म्हणे काय करावं काही सांगत नाही. आणि तिथं बाजूलाच त्याच्या इथं एक प्रवचन चालू होतं. लग्न झालं, नवीन जोडप्याला बसवलं, सत्यनारायणची पूजा करायची, तर प्रवचन करू म्हणे आपली ग्रामगीतेवर. पर्याय खूप काढते लोक. म्हणजे काही लोक नवीन घरं बांधते, तर ब्राह्मणाला बघून सत्यनारायणची पूजा करायची, तर ग्रामगीतेचं का देव वाचून टाकू म्हणते. पण ते सोडायचं नाही, रूढी परंपरेचं जतन करायचं. लक्षात घ्या. वास्तविकता 2च कामं आहे माणसाच्या जीवनामध्ये. एक उचित जीवन निर्वाह आणि दुसरं लोककल्याण कार्य. प्राप्तीसाठी काहीच करू नयेत. म्हणून पहिल्या चरणामध्ये कबीर साहेब म्हणतात, ज्ञान ग्रंथ कब चातुर किन्हा, बांधे विषके मोठा. मोठा म्हणजे गाठोडी. कोण्या ज्ञानाच्या ग्रंथांनी माणसाला ज्ञानी बनवलं? ज्ञानाचा ग्रंथ ज्ञानी बनवता. कबीर साहेबांचा ग्रंथ ज्ञानांचा आहे, राष्ट्रसंतांची ग्रामगीता ज्ञानांची आहे. पण ती ज्ञानाची ग्रामगीता, ज्ञानांचं बीज खिशात ठेवलं, डोक्यावर घेतलं, हातात ठेवलं, पाठ केलं तर ज्ञानी बनवते का? नाही 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 नाही. त्या ज्ञानामध्ये सांगितलं आहे, असावे निर्व्यसनी, लोभ नसावा मनी, घातक रूढी सोडोनी, परमार्थ करावा. आमच्या राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेमध्ये सांगितलं, असावे निर्व्यसनी, लोभ नसावा मनी, घातक रूढी सोडोनी, परमार्थ करावा. आता महाराजांची ग्रामगीता याला ज्ञानी बनवल, या व्यसनी सोडल्यावर, लोभ सोडल्यावर ज्ञानी बनल. कसं होईल बाबाजी? बगलं ज्ञान ग्रामगीता आहे आणि तोंडामध्ये खर्रा आहे, पान आहे, बिडी आहे, तंबाखू आहे, सुपारी आहे, चहाचा घोट आहे, तर ती ग्रामगीता काही ज्ञानी बनवणार आहे? व्यसनी माणसाला ज्ञानी म्हणावं ग्रामगीतेनं.
लोभी माणसाला ज्ञानी म्हणावं ग्रामगीतेनं, घातक रूढीचं परंपरेचं जतन करणं ज्ञानी म्हणावं ग्रामगीतेनं, असं तुम्हाला वाटते का? नाही नाही नाही. ग्रंथ तुम्हाला ज्ञानी बनवत नाही. ग्रंथांनी जी ज्ञानी बनवायची दिशा दिली आहे त्या दिशेनं जीवन जगत असाल तर ज्ञानी बनाल. लक्षात घ्या. समजले आणि वर्तले तेची भाग्य पुरुष झाले, या वेगळे जे उरले ते करंटे पुरुष. आता ग्रंथामध्ये तुम्ही ग्रंथ भरपूर वाचता, पण ग्रंथामधलं काय घेता? प्राप्तिवाद सर्व, प्राप्तिवाद सर्व ग्रंथांचे ते सार. 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 प्राप्तिवाद सर्व ग्रंथांचे सोडोनी आधार, सोडोनी आधार. प्राप्तिवाद सर्व प्राप्तिवाद सर्व प्राप्तिवाद सर्व प्राप्तिवाद सर्व
ज्ञान ग्रंथ कब चातुर किन्ना बांधे विषय का मोठा. आपल्या डोक्यामध्ये विषय विकारचं गाठोळं बांधून जर तुम्ही ग्रंथाचा सार शोधत असाल तर कळते. नाही नाही नाही, लक्षात घ्या. आपुला उद्धार आपण करावा, संत देवांचा सहारा घ्यावा, हाची संत ग्रंथांचा गवगावावा, चित्ती धरावा श्रोत्यांनी. काय म्हणतात महाराज? ग्रंथ काय शिकवते? ग्रंथ तुम्हाला सुख प्राप्त करायचं शिकवते, पुण्य प्राप्त करायचं शिकवते, देव प्राप्त करायचं शिकवते, पैसा प्राप्त करायचं शिकवते? नाही नाही नाही. पण ग्रंथाचा उपयोग आपण काय करून राहिलो? प्राप्तिवाद सर्व शास्त्रांचे ते सार, सोडून आधार स्वहितांचा. ग्रंथामध्ये प्राप्तीसाठी ग्रंथ नाही आहे, लक्षात घ्या. प्राप्ती, पुण्याची प्राप्ती ग्रंथाच्या पाठपाठ पठनांनी वाचनाने होत नाही. ग्रंथांचं वाचन त्यासारखी आहे. कशासाठी आहे? कशासाठी वाचन आहे? ग्रंथाचा वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा, येरानी वहावा भार माथा. नाही, म्हणून ग्रंथ हेच सांगत आहे की बापा रे, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जे कर्म करता त्या कर्माचा प्रकार कोणता आहे? तुमच्या कर्माचा प्रकार पुण्यप्राप्तीचा आहे का, देवप्राप्तीचा आहे का? ज्या कर्मामध्ये तुम्ही पैशाचं अवडंबर आणता, नाना विविधतेचं आकर्षण आणता, चमत्कारचा महिमा गाता, ते कर्म तुमच्या जीवनामध्ये तुमचा उद्धार करून देणार आहेत का? शक्य नाही. प्राप्ती प्राप्ती सबही कहे, प्राप्ती न जाने गूढ, प्राप्ती तो स्वयंस्वरूप आहे, समज पडे नाही मूळ. या लोकांना अर्थच समजला नाही ना. ग्रंथ कशासाठी आहे? तुकड्या दास म्हणे ग्रंथी केला शोध. काय लिहिलं पुढं? सापडला बोध वैराग्याचा, विरक्तीचा बोध सापडला ग्रंथामध्ये महाराजांना. आमच्या साधू संतांना ग्रंथामध्ये आसक्तीचा बोध नाही सापडला, विरक्तीचा बोध सापडला. आणि आम्हाला अधिक आसक्त होतो. आपण सत्यनारायणाची पूजा करतो, पूजा करणं वाईट नाही, पण पोरं बाळ सुखी राहावं म्हणून. अरे का त्या साहित्याची विटंबना करता राजे हो संतांच्या? पोरं बाळ सुखी त्या सत्यनारायणाच्या पूजेनं कसे राहील? राई रोग तुमचा देवाच्या धर्माच्या पूजेनं कसा जाईल? कोणती अंधश्रद्धेशी आणोनी पुर लोकी रुजविती मिथ्याचार. ऐशा उत्सवांचे प्रकार विचित्रची असती, अपार धनांची धुळदाणी, अनिष्ट प्रतीची पेरणी, फुटीर वृत्ती वाढेल जनी, ऐशी करणे कित्येकांची. हे उत्सव होत आहे राजे हो. ज्या उत्सवामध्ये गोंधळच गोंधळ आहे, कलहच कलह आहे. तो कलह, तो गोंधळ, ती करमणूक, ते नाचणं गायनं आमच्या सद्ग्रंथामध्ये आमच्या साधू संतांनी कधीच लिहिलं नाहीत. म्हणून परंतु आमचा समाजाची जी पद्धत आहे, रीतिरिवाज आहे, ती रीतिरिवाज खोटी आहे. कबीर साहेब म्हणतात शिष्य झूठा गुरु झूठा जगत में, 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 शिष्य झूठा कान फुकावत रे, झूठे कान फुकावत रे, झूठे कान फुकावत रे, साच
साच खसम से कोई नहीं तावे, साच खसम से कोई नहीं तावे। साच खसम से कोई नहीं तावे, झूठ खसम मन लावत रे, झूठ खसम मन लावत रे, झूठ खसम मन लावत रे, झूठ खसम लावत रे, झूठ खसम मन लावत रे, झूठ खसम लावत रे। शिष्य झूठा गुरु जगत, शिष्य झूठा गुरु जगत, शिष्य झूठा गुरु जगत। हे जे ग्रंथांचे आपण खोटे अर्थ लावले, कथन करण्याचं पठन करण्याचा जो मिथ्या अभिमान घेतला आपण, त्या अभिमानांनी आणि खोट्या विचारांनी आयुष्य जाते आपलं पाठांतर करण्यात, कथन करण्यात, सामुदायिक प्रार्थना, ध्यान, हरिपाठ वगैरे साधना करण्यात। मित्र हो, जीवनामध्ये जीवाचं कधी कल्याण होत नाही, म्हणून संतो कथनी कथेसो खोटा, ज्ञान ग्रंथ कब चातुर किन्हा, विष के बांधे विष के मोठा। आपल्या डोक्यामध्ये विषय तुम्हाला माहीत आहे, थोडक्यात सांगतो, शब्द स्पर्श रूपग्रंथ या 5 विषयासाठी रुसवा आहे आपला। शब्द बरोबर का बोलला नाही, शब्दाने मला घायल काय केलं, अरे मी 1000 वेळ सांगितलं, मी सांगितलं म्हणजे माझ्या संतांचं सांगितलं की बाबा रे, प्रत्येक जन्माला येणारा जीव शब्द जो बोलतो तो स्वतःच्या अध्यासाच्या पूर्तीसाठी बोलतो, तुम्हाला दुःख द्यावं किंवा सुख द्यावं यासाठी शब्द बोलल्या जात नाही, पक्क लक्षात ठेवा। तुम्ही मानता ते मला बोलला म्हणून, माझी विटंबना केली नाही, मानता ते। एकच खून ठेवायची, जो तुमची विटंबना करते, विटंबना करण्याचं काम करण्याला पाप होते की ज्याची करते त्याला पाप होते, विसरू नका। विटंबना करतो त्याला पाप होते की ज्याची विटंबना करते त्याला पाप होते, विटंबना करतो त्याला पाप होते। पापकर्म आहे ते, त्या पापातून दुःखाची निर्मिती आहे, तुमचं काय जाते। पण आपण अर्थ नाही घेत बरोबर, कारण देहाभिमान आहे तो। म्हणून शिष्य झूठा गुरु झूठे जगत में, झूठे कान फुकावत रे, साचा खसम से कोई नहीं तावे, नहीं झूठा खसम मन लावत रे। खरा जो तुमच्या शरीर चालवणारा नियंत्रक जो आहे, या शहरामध्ये या जीवानी काय मानावं, काय मानू नये, काय करावं, काय करू नये, दुःखाच्या मार्गाने जीवन जगावं की रोगिष्ट माणसाच्या मार्गाने जीवन जगावं की निरोगी मार्गाने जीवन जगावं, याचा नियंत्रक कुठं आहे बाबाजी? बाहेर आहे। या झुट्या खोट्या गुरुनं सांगितलं बाहेर आहे, सगळा करता तो आहे, तो करून घेते। मित्रो, शिष्य झूठ गुरु झूठ जगत में, झूठे कान फुकावत रे। खोट्या गोष्टी कानामध्ये घातल्या या लोकांनी, लक्षात घ्या। साच खसम को खास, साच खसम से कोई नहीं तावे। खरा जो खसम आहे, या जी शरीराचा जो मालक आहे, शरीराचा जो चालक आहे, तो चालक ड्रायव्हर गाडीच्या बाहेर कधीच बसत नाही, लक्षात घ्या। गाडीमध्ये बसून गाडी चालवावं लागते, हे लक्षात घ्या।
आत्मा शरीरी वर्ततो, इंद्रिय ग्राम चालवितो आणि